नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारी जी काही आरोग्य सेवक पदभरती आहे, जी 5000 पेक्षा जास्त पदांची असणार आहे या ठिकाणी, तर त्या पदभरती संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण 55 पदांचं यामध्ये जे आहे आरोग्य विभागामध्ये काय समावेश आहे, ते संपूर्ण 55 पद आपण वन बाय वन काय करत आहोत, डिस्कस करत आहोत. त्यातीलच एक महत्त्वाचं जे काही पद आहे दॅट इज द ब्लड बँक टेक्निशियन. या पदाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, एज लिमिट, त्याच्यानंतर सिलेबस कशा पद्धतीचा असेल, या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहे याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी बघा या ठिकाणी आपल्या इथे आरोग्य विभागाच्या ज्या काही बॅचेस या ठिकाणी लॉन्च केल्या गेल्या होत्या, त्या बॅचेसवर जे आहे तुम्हाला या ठिकाणी काय आजचा जो आहे ही बॅचेस परचेस करायचा शेवटचा दिवस आहे. आरोग्य सेवक असेल, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, लॅब टेक्निशियन, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, LSO, लॅब असिस्टंट, ANM, GNM, फार्मसी, स्टाफ नर्स, हे जे काही कोर्सेस आहे याच्यावर आपल्या इथे मान्सून स्पेशल ऑफर चालू होती आणि ही ऑफर जी आहे 25 जुलै पर्यंत आपण ही ऑफर ठेवलेली होती. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या बॅचेसला एनरोल केलं नसेल त्यांच्यासाठी जी आहे ही महत्त्वाची सूचना नाही, या बॅचला एनरोल करण्याचा आज शेवटची तारीख आहे. कारण तुम्ही जर आजच्या नंतर बॅचेसला एनरोल केलं तर तुम्हाला जी 1100 रुपयाची या ठिकाणी ऑफर मिळणार होती, म्हणजे कुठलीही बॅच याच्यापैकी जर तुम्ही घेतली तर ती तुम्हाला 1100 रुपयामध्ये मिळणार होती. ती ऑफर आज नंतर जी आहे ती मिळणार नाही. त्याच्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर बॅचला एनरोल करायचं आहे. बॅचेसची वैशिष्ट्य काय असणार आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेड कोर्स तुम्ही वर्षभरासाठी बघू शकणार आहे, म्हणजे या ठिकाणी 1 इयरची व्हॅलिडिटी कोर्सवर असणार आहे. त्याच्यानंतर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स असणार आहे. मेंटरशिप प्रोग्राम जो आहे, पर्सनल गायडन्स प्रोग्राम याच्या अंतर्गत जो आहे राबवण्यात आलेला आहे. प्लस PDF आणि हार्ड कॉपी स्वरूपात नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचला एनरोल करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर एनरोल करायचं आहे. त्याचबरोबर बघा, जो काही ब्लड बँक टेक्निशियन आरोग्य विभागातलं एक महत्त्वपूर्ण पद आहे, त्या पदाची शैक्षणिक पात्रता आपल्याला क्वालिफिकेशन या ठिकाणी बघायचं आहे. काय क्वालिफिकेशन असणार आहे, possesses the degree of Bachelor of Paramedical Technology in the blood transfusion or the Bachelor of Science in the पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी. हे थोडंसं रॉंग झालंय बघा. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन द ब्लड ट्रान्सफ्युजन और possess the degree of a Bachelor of Science with the Physics, Chemistry, Biology and the diploma or certificate in the blood transfusion, CHMIST, chemistry, ब्लड ट्रान्सफ्युजन और ब्लड बँक टेक्नॉलॉजी और द मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. बेसिकली काय म्हणायचं आहे, ज्यांची बॅचलर डिग्री झाली आहे पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये असे विद्यार्थी जे आहे या ठिकाणी पात्र ठरणार आहे. परंतु पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये डिग्री करत असताना ब्लड ट्रान्सफ्युजन हा तुमचा एक काय वन ऑफ द सब्जेक्ट असला पाहिजे किंवा त्या सब्जेक्ट मध्ये तुमची बॅचलर्स असली पाहिजे. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स इन द पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी जर तुम्ही असाल इन ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये तर तुम्ही पात्र ठरणार आहे. और मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे possesses the degree of Bachelor of Science. बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री असेल आणि केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स हा वन ऑफ द तुमचा सब्जेक्ट असेल डिग्रीचा, तर असे विद्यार्थी देखील या ठिकाणी पात्र ठरणार आहे. प्लस या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा असेल कशाचा, ब्लड ट्रान्सफ्युजन और दी ब्लड बँक टेक्नॉलॉजीचा, तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी पात्र ठरणार आहोत. डिग्री आहे, डिग्री नंतर ज्या विद्यार्थ्याकडे ब्लड ट्रान्सफ्युजन असेल किंवा या ठिकाणी ब्लड बँक टेक्नॉलॉजी याचं जे आहे सर्टिफिकेट असेल, डिप्लोमा तुमचा झाला असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर MLT दॅट इज अ मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी मध्ये ज्यांचं सर्टिफिकेट आहे किंवा ज्यांनी जे आहे हा कोर्स कंप्लीट केला आहे असे विद्यार्थी देखील ब्लड बँक टेक्निशियन या पदासाठी पात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर बघा या ठिकाणी सिलेबस या ठिकाणी काय असणार आहे बेसिक आपण या ठिकाणी बघून घेऊ. तत्पूर्वी जे आहे जे काही या ठिकाणी क्वालिफिकेशन नंतर जे काही एज लिमिट असणार आहे, एज लिमिट सेमच असणार आहे. 18 ते किती आहे या ठिकाणी 38 वर्ष ही तुमची एज लिमिट दिली आहे. आणि जे काही रिझर्व्ड कॅटेगरी आहे, ज्या काही रिझर्व्ड कॅटेगरी आहे त्या रिझर्व्ड कॅटेगरीसाठी जे आहे तुम्ही ओबीसी ला बिलोंग करत असेल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. SC ST ला जर बिलोंग करत असाल तर या ठिकाणी जे आहे 5 वर्ष रिलॅक्सेशन तुम्हाला एज मध्ये देण्यात आलेलं आहे. परंतु मिनिमम एज 18 वर्ष आणि मॅक्झिमम जे आहे 38 वर्ष या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा डीप मध्ये जर या ठिकाणी मायक्रो टेक्निकल नॉलेज आपण बघितलं किंवा मायक्रो अनालिसिस केलं, टेक्निकल जो तांत्रिक विषयाचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारण्याची शक्यता आहे बघा. याच्यामध्ये
त्याच्यामध्ये ब्लड बँक लॅबोरेटरी हा सेक्शन येतो. नाव दिस सेक्शन असेस युअर कोर प्रॅक्टिकल अँड थेरॉटिकल नॉलेज. तुमचं कोर प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल नॉलेज कसं आहे त्याच्यावर बेस्ड आहे. ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस अँड पॅथॉलॉजी आणि ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेसच्या संदर्भात. त्याच्यानंतर हिमॅटॉलॉजी, ब्लडचा स्टडी तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. ब्लड कंपोनंट असेल, हिमोग्लोबिन इस्टिमेशन असेल, टोटल अँड डिफरन्शियल ल्युकोसाइट्स काउंट असेल या ठिकाणी. त्याच्यामध्ये TLC आणि DLC येते. ESR असेल किंवा RBC WBC काउंट असेल, यांची मॉर्फोलॉजी असेल, हे तुम्हाला येणं गरजेचं आहे. ब्लड बँकिंग किंवा इम्युनो हिमॅटोलॉजी असेल या ठिकाणी, ज्याच्यामध्ये ABO ब्लड ग्रुप सिस्टीम तुम्हाला याच्यामध्ये RH टायपिंग काय असते, त्याच्यानंतर नंबर ऑफ ब्लड ग्रुप जे आहेत ते कशा पद्धतीचे असतात, हे सगळ्याचा स्टडी तुम्हाला याच्यामध्ये करायचा असेल. त्याचबरोबर डोनर सिलेक्शन काय असते, स्क्रीनिंग काय असते, त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी बघा ब्लड कंपोनंट सेपरेशन टेक्निक्स काय असतात, ज्याच्यामध्ये पॅक्ड सेल, FFP, प्लेटलेट्स, त्याच्यानंतर जे आहे स्टोरेज, टेम्परेचर इत्यादी सगळे घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्याचबरोबर बघा ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड डिसीज कुठले आहे, ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग HIV असेल, HBV असेल, HCV असेल, मलेरिया असेल, सिफॅलिस असेल, या सगळ्यांचा तुम्हाला या डिसीजचा काय अभ्यास करायचा आहे. जे ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड डिसीज आहे त्याला TTD म्हणतो आपण. क्रॉस मॅचिंग असेल, ज्याच्यामध्ये मेजर आणि मायनर दॅट इज द कॉम्बोज टेस्ट असेल, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. त्याचबरोबर अँटीबॉडी स्क्रीनिंग असेल, या गोष्टी तुम्हाला ज्या आहे अभ्यासायच्या आहेत. त्याचबरोबर ऍडव्हर्स ट्रान्सफ्युजन रिएक्शन अँड दी मॅनेजमेंट हे काय असतं याचा स्टडी तुम्हाला याच्यामध्ये करायचा असेल. आणि लॅबोरेटरी प्रोसिजर मध्ये बेसिकली तुम्हाला बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या ठिकाणी स्टडी करायचं आहे. स्टरलायझेशन अँड डिसइन्फेक्शनच्या कुठल्या कुठल्या मेथड्स आहे, कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट याच्यामध्ये यूज केले जातात, याचा तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. अँटीकोव्हॅग्युलंटचे टाइप्स किती असतात आणि ब्लड बॅग प्रिपरेशन कशा पद्धतीने केली जाते, त्याची मेथड काय आहे, प्रोसिजर काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा असेल. तुमचं जे काही थेरोटिकल आणि प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते या घटकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी टेस्ट केल्या जाईल. हा जो आहे ओव्हरऑल याचा काय आहे सिलेबस आहे. आणि तुम्हाला सांगितलंय मी पात्रता जे आहे काय असणार आहे ते, आणि या ठिकाणी एज लिमिट काय असणार आहे 18 ते 38 वर्ष. त्याचबरोबर ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्या आहे आपल्या इथे ज्या बॅचेस लॉन्च करण्यात आलेल्या त्या बॅचेसला जर तुम्हाला एनरोल करायचं असेल आजच्या आज, आणि ही जी 1100 रुपयावाली जी काही ऑफर आहे ती ऑफर जर तुम्हाला या ठिकाणी मिळवायची असेल तर त्याचा आज 25 जुलै हा काय आहे शेवटचा दिवस आहे. जर आज तुम्ही बॅचेस घेतल्या इथे ज्या काही मेन्शन बॅचेस आहेत त्या, तरच तुम्हाला त्या 1100 रुपयात मिळतील, अदरवाईज उद्या नंतर त्या मिळणार नाही. आणि ज्यांनाही बॅचेस बद्दल जे आहे अधिक माहिती हवी आहे त्यांनी काय करायचं आहे 801044577760 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला उर्वरित बॅचेस संदर्भात जे काही माहिती तुम्हाला हवी आहे ती या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाईल. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि अशाच नवीन अपडेटसाठी आणि संपूर्ण 55 पदाची तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपल्या अकॅडमीला सबस्क्राईब करा. अशाच पुढील अपडेट घेऊन जे आहे आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.